इयत्ता 3री ते 12वी पर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला असून या मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ यांनी 3 जूनपर्यंत आपले अभिप्राय नोंदवावे असे आवाहन शिक्षण परिषदेच्या वतीने करण्यात आले। राष्ट्रध्वजाबद्दल सर्वांना प्रेम, आदर आणि निष्ठा आहे यात शंका नाही, परंतु तरी राष्ट्रध्वज लावण्याकरता त्याला लागू असलेले कायदे, प्रथा आणि संकेत या संबंधात केवळ लोकांमध्येच नव्हे तर शासकीय संघटना, अभिकरणे यांच्यामध्ये अनेकदा जाणीवेचा अभाव स्पष्ट दिसून येतो। त्यामुळे अवमानाचे प्रकार निदर्शनास येतात। हे टाळण्यासाठी ध्वज संहितेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। भारतीय ध्वज संहिता 2002 ची सोयीनुसार 3 भागात विभागणी करण्यात आली आहे। भाग 1 मध्ये राष्ट्रध्वजाचे सर्वसाधारण वर्णन, भाग 2 मध्ये जनतेतील सदस्य, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींना राष्ट्रध्वज लावण्याकरता माहिती दिलेली आहे। तर भाग 3 मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार, त्यांच्या संघटना आणि अभिकरणे यांना राष्ट्रध्वज लावण्यासंदर्भात माहिती आहे। शालेय अभ्यासक्रमात ध्वज संहितेचा समावेश केल्यास बालपणापासून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेविषयी माहिती मिळेल आणि प्रशासनाकडून योग्य अंमलबजावणी झाल्यास अवमानाचे प्रकार नक्कीच कमी होतील। हर घर तिरंगा अभियानानंतर आता तिरंगी सन्मान मोहिमेची नितांत गरज आहे आणि त्याच्या यशस्वीतेसाठी ध्वज संहितेची सरकार, सेना, केंद्रीय निमलष्करी दले यांच्यामार्फत काढण्यात आलेल्या अंत्ययात्रांच्या प्रसंगी शवपेटीवर राष्ट्रध्वज आच्छादला जातो। हे करताना राष्ट्रध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा शवपेटीच्या डोक्याकडील बाजूस ठेवला पाहिजे असे ध्वज संहितेत स्पष्ट असतानाही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून ही गंभीर बाब दुर्लक्षित केली जाते। यापुढे तरी शासन, प्रशासन, अधिकारी यांनी शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रध्वजाचा ध्वज संहितेनुसार वापर करावा अशी अपेक्षा शेख शहाजान फकीर यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री यांना शालेय अभ्यासक्रमात ध्वज संहितेचा समावेश व्हावा यासाठी मेल केला होता। विषयाचे गांभीर्य आणि महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी 1 तासात दखल घेऊन मेल पुढील कार्यवाहीसाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडे पाठवला। मी शेख शहाजान फकीर, अहमदनगर, महाराष्ट्र। मी मागील 22-23 वर्षापासून राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान हा उपक्रम व त्याचबरोबर तिरंगा सन्मान मोहीम राबवतो। यावर्षी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने माझी तिरंगा सन्मान मोहीम पूर्ण जिल्ह्यात राबवली। या अनुषंगाने मी काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अभ्यासक्रमात ध्वज संहितेचा समावेश करावा यासाठी मेल केला। त्या मेलची साहेबांनी 1 तासात दखल घेऊन तो मेल शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडे पाठवला। ध्वज संहितेची आजच्या घडीला नितांत आवश्यकता आहे। राष्ट्रध्वजाचे अवमान थांबवण्यासाठी तसेच शासकीय इतमामात शवपेटीवर जो राष्ट्रध्वज वापरतात तो नियमानुसार ताटीवर आडवा असावा, परंतु अनेकदा शवपेटीवर किंवा ताटीवर राष्ट्रध्वज उभा वापरून राष्ट्रध्वजाचा अवमान केला जातो। यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेकदा मेल केले, परंतु अजूनही याची दखल घेतली गेली नाही। ध्वज संहिता भाग 3 कलम 11(4) 3.58 मध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे की शवपेटीवर किंवा ताटीवर ज्यावेळेस राष्ट्रध्वज आच्छादला जातो त्यावेळी केशरी रंगाचा पट्टा हा शवपेटीच्या डोक्याकडील बाजूस असावा। या नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो असे माझे स्पष्ट मत आहे। धन्यवाद। बातम्यांसाठी ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।